Now we are going to start with chemical properties of alkane. लास्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज कंप्लीट केल्या. आता बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. म्हणजे अल्केन कशा पद्धतीने रिएक्ट होतात त्याच्यावर आता चर्चा करायची. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता आपण बघणार आहोत सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, मी केमिकल प्रॉपर्टीज किंवा प्रिपरेशन स्टार्ट करायच्या केमिकल प्रॉपर्टीज काय प्रिपरेशन स्टार्ट करायच्या अगोदरच म्हणजे अल्केन बद्दल बोलायच्या आधीच मी तुम्हाला रिएक्शनचे प्रकार शिकवले होते. त्यातला जो पहिला प्रकार होता ज्याचं नाव होतं सबस्टिट्यूशन रिएक्शन. सगळ्यांना आठवत असेल सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय. सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ग्रुप म्हणजे एक ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम इज रिप्लेस्ड बाय वन ऍटम ऑर अनदर ग्रुप ऑफ ऍटम. ओके, म्हणजे बघा मला काय सांगायचंय. एक उदाहरण घेतोय मी. समजा आपल्याकडे A and B both they together form one molecule and C is the reagent. म्हणजे AB हा सबस्ट्रेट आहे and C is what? reagent. तर आपल्याला अशा पद्धतीने रिएक्शन दिसते. ओके, म्हणजे B is replaced by C. C आला आणि B निघून गेला. या रिएक्शनला काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे एका स्टेपमध्ये देर इज अ ब्रेकिंग ऑफ बॉन्ड बिटवीन ए अँड बी आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ए अँड सी दोघं बॉन्ड जनरेट करतात, ते फॉर्म करतात. म्हणजे सबस्टिट्यूशन मध्ये दोन पद्धतीने आपण विचार करू शकतो. एक बॉन्ड फॉर्मेशन पण चालू आहे आणि दुसरं बॉन्ड ब्रेकिंग पण चालू आहे असं मी म्हणेन. ओके, पण सगळ्यांना कळलंय की वन ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम इज रिप्लेस्ड बाय अनदर ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम. ओके, हियर बी इज ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम इज रिप्लेस्ड बाय सी दॅट इज ग्रुप ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम्स. ओके, म्हणजे बी गेला सी आला म्हणजे एक गेला दुसरा आला, याला आपण म्हणतो रिप्लेसमेंट. अँड सच रिएक्शन्स आर कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, आज आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन्स वर बोलणार आहोत आणि पहिली सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघणार आहोत दॅट इज हॅलोजनेशन ऑफ अल्केन. अल्केनचं काय करायचंय? हॅलोजनेशन. काय करायचं अल्केनचं? हॅलोजनेशन. काय करायचं अल्केनचं? हॅलोजनेशन. काय करायचं अल्केनचं? हॅलोजनेशन. कुठली रिएक्शन आहे? ऍडिशन आहे का सबस्टिट्यूशन आहे? सबस्टिट्यूशन आहे. आता मी डायरेक्ट उदाहरणच घेतो, पण तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची ती पण सांगतो. अल्केन्स रिएक्ट्स विथ क्लोरीन in presence of UV light or diffused sunlight or high temperature. मला एक सांगा बाळांनो, मी असं बोललो का तिन्ही कंडिशन पाहिजेत? नाही, मी काय बोललो? और अँड बोललो का? और म्हणजे आयदर दिस रिएक्शन यू शुड हॅव टू कॅरी आउट in presence of ultraviolet light or in presence of diffuse sunlight or at high temperature. Choose any one condition. म्हणजे तिन्ही कंडिशन गरजेच्या आहेत असं मी बोललेलो नाही. आउट ऑफ 3 आपल्याला एकच कंडिशन गरजेची आहे. सो अल्केन विल रिएक्ट विथ क्लोरीन. याच्यातल्या एका कंडिशनला कन्सिडर करून alkane and chlorine, they are reacting, they are going to form
halogen derivatives of alkane. They are going to form what? Halogen derivatives of alkane. They are going to form what? Halogen derivatives of alkane. रिएक्शनचं डिटेलिंग शिकवणार आहे नो डाऊट. मी जनरल एक स्टेटमेंट केलंय की अल्केन अँड क्लोरीन दे आर गोइंग टू रिएक्ट either in presence of UV light or in presence of diffuse sunlight or at high temperature to form halogen derivatives of alkane. आता एक लक्षात घ्या, स्टेटमेंट्स ही आपल्याला लिहिता आली पाहिजेत, ती पाठ करायची गरज नाही. किती सोपं वाक्य केलं मी. अल्केन रिएक्ट्स विथ क्लोरीन in presence of what? Either UV light or diffuse sunlight or high temperature or at high temperature to form halogen derivatives of alkane. सोपं एकदम. A reacts with B in presence of C gives D. किती सिंपल आहे. परत एकदा. A reacts with B in presence of C gives D. ओके, थँक्यू. चला रिएक्शन बघूया आता. ऍक्च्युली सबस्टिट्यूशन कसं होणार आहे ते बघूया. पण तत्पूर्वी अजून एका मुद्द्याकडे आपण जरा बघूया. आपण काय बघतोय सगळ्यांना कळतंय ना. आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन बघतोय, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन बघतोय आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण बघतोय हॅलोजनेशन ऑफ अल्केन. ओके, आणि सगळ्यांना माहितीये की आता अल्केनची रिएक्शन हॅलोजन बरोबर होणार आहे, पण हॅलोजन मध्येही कुणाबरोबर होणार आहे? क्लोरीन बरोबर होणार आहे. कुणाबरोबर करणार आहे आता मी रिएक्शन? क्लोरीन बरोबर. आणि मी सांगितलं अल्केन वेन रिएक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट वी आर गोइंग टू गेट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सगळ्यांना एक गोष्ट आठवत असेल, मी बोललो होतो काही एकदम सुरुवातीच्या लेक्चर्सला आय थिंक की देर आर गुड फ्रेंड्स इन केमिस्ट्री. मीन्स हायड्रोजन हॅलोजन, सोडियम हॅलोजन, देन पोटॅशियम हॅलोजन, HOH. ओके, आणि मी सांगितलं होतं हे जे फ्रेंड्स आहेत हे जेव्हा एकमेकांना रिएक्शन मध्ये दिसतात इमिजिएटली दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड आणि ते बॉन्ड तयार करतील. ओके, हे मी सांगितलं होतं. ओके, आता ते अप्लाय करायची वेळ आली. चला बघूया काय कशा पद्धतीने रिएक्शन मी घडवलं. समजा मी पहिलं मिथेन कन्सिडर केलं प्लस क्लोरीन Cl2 कन्सिडर केला इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. मी सांगितलं 3 कंडिशन मधली एकच कंडिशन, मी UV लाईट कन्सिडर केली. आता एक लक्षात घ्या, या CH4 ला समजा मी असं लिहिलं CH3H, चालेल ना? काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण CH4 ला मी फक्त CH3 आणि H जरा फक्त सेपरेट करून दाखवलाय. H हा H आणि या Cl2 मधला एक Cl, दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड. मी सांगतोय, मी बोललो मी मेकॅनिझम सांगतोय नाही. माझं म्हणणं पेपरवरती रिएक्शन लिहिता आली पाहिजे इझिली. ओके, मग मी काय बोललो, हायड्रोजन अँड हॅलोजन दे विल फॉर्म ए बॉन्ड HCl. मी सांगितलं HX दे आर गुड फ्रेंड्स, सो H अँड Cl दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड. मग उरलं कोण? CH3Cl. राईट. किती सोपी रिएक्शन आहे. मी काय केलं कळलं? काय केलं मी? जरा नीट बघा. मी काय बोललो, H अँड Cl दे फॉर्म बॉन्ड. पण त्यांनी एकत्र काय केलं? मी सांगितलं की काय ते बेस्ट फ्रेंड आहेत. ते बेस्ट फ्रेंड आहेत म्हणजे काय, तर ते स्टेबल प्रॉडक्ट लगेच तयार करतात. म्हणून पेपरवर लिहिताना मी H आणि Cl एकत्र करून HCl तयार केलं आणि जे रिमेनिंग लोक आहेत त्यांना मी लिहून टाकतो प्रॉडक्ट म्हणून. कळलंय का सगळ्यांना? मी सांगितलं परत एकदा, मेकॅनिझम नाही, पेपरवरती रिएक्शन सोप्या पद्धतीने आणि पटकन लिहिता आली पाहिजे म्हणून हे सगळं चाललंय. H and Cl they are good friends, they are going to form bond as HCl. Remaining people they are going to come together, that is CH3Cl. Okay, done. नाव देऊन टाकू चला त्याचं. CH3 ग्रुपचं नाव काय? मिथिल. आणि क्लोरीन म्हणजे काय? क्लोराईड. म्हणजे या कंपाऊंडचं नाव काय झालं? मिथिल क्लोराईड. काय नाव झालं? मिथिल क्लोराईड. काय झालं? मिथिल क्लोराईड. काय झालं? मिथिल क्लोराईड. मिथिल क्लोराईड हे कॉमन नेम आहे. काय मिथिल क्लोराईड आहे?
कॉमन नेम आहे. काय मिथिल क्लोराईड आहे, कॉमन नेम आहे. आयुपीएसी नेम काय येतं बघा. आयुपीएसी ते पण शिकून टाकतो, सोपं आहे नाव द्यायला. ओके, त्यामुळे लगेच शिकून टाका. आयुपीएसी नेम मध्ये काय करायचं, हा जो सीएल आहे त्याला कॉमन नेम मध्ये क्लोराईड म्हणून कन्सिडर केले. त्याच्याऐवजी आयुपीएसी नेम मध्ये तो जो सीएल आहे त्याला क्लोराईड म्हणून मेन्शन केलं का, क्लोरो तर क्लोरो. आणि कुणापासून तयार झालं म्हणजे असं लक्षात घ्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अज्युम करते की एक हायड्रोजन काढून एक सीएल बसवलाय, म्हणजे सगळ्यात पेरेंट कोण आहे तर पेरेंट अल्केन आहे. याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, याचं नाव काय, मिथेन आहे. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं म्हणणं आहे की सगळे जे कंपाऊंड तयार होतात त्याचा पेरेंट्स कोण, पेरेंट म्हणून कोणाला कन्सिडर करण्यात यायला पाहिजे तर अल्केनला कन्सिडर करण्यात यायला पाहिजे. म्हणजे आपण अल्केन मधले एक एक हायड्रोजन काढून तिथे फंक्शनल ग्रुप बसवतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी पेरेंट म्हणून कोणाची निवड केली तर त्यांनी अल्केनची निवड केली जेव्हा सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन आहे. जेव्हा अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन असेल तर तिथे दोन ऑप्शन आहेत, अल्किन आणि अल्काइन. पण आता सध्या सगळ्यांना कळतंय की हा कुणापासून तयार झाला असेल. तुम्हाला कळते की सॅच्युरेटेड कार्बन आहे म्हटल्यानंतर हा कुणापासून, हा अल्किल ग्रुप जो आहे तो अल्किन पासून तयार झाला असेल. अल्किल ग्रुप जो आहे हा कोणापासून तयार झाला असेल, अल्किन पासून तयार झाला असेल का अल्केन, तर हा अल्केन पासून तयार झाला असेल. आपल्याला कळतंय. ओके, थँक्यू. म्हणजे याचा जो पेरेंट आहे तो कोण आहे, अल्किन आहे का अल्केन आहे, तर तो अल्केन आहे. मग एक कार्बन असणार अल्केन कुठलं, मिथेन, म्हणून नाव देऊन टाकायचं मिथेन. म्हणून याचं नाव काय, क्लोरो मिथेन. कॉमन नेम काय, मिथिल क्लोराईड. याचा आयुपीएसी नेम काय, क्लोरो मिथेन. ओके, अवघड आहे. कॉमन नेम मिथिल क्लोराईड, मिथिल क्लोराईड. आयुपीएसी नेम काय, क्लोरो मिथेन. मिथेनच का लिहिलं त्याची मी स्टोरी पण सांगितली की आयुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम काय कन्सिडर करते की एव्हरी कंपाऊंड इज फॉर्म फ्रॉम अल्केन इफ फंक्शनल ग्रुप इज अटॅच टू व्हॉट, सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. आणि त्यांनी असं कन्सिडर केलं की त्या अल्केन मधला हायड्रोजन रिप्लेस केलाय त्या फंक्शनल ग्रुपनी. ओके, आता तेच दिसतं, हायड्रोजन काढूनच हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप तिथं अटॅच झालेला आहे. आता रिएक्शनचा पुढचा मुद्दा असा आहे की जसा मिथेन क्लोरीन बरोबर रिएक्ट होऊ शकतो तसं मिथिल क्लोराईड सुद्धा क्लोरीन बरोबर रिएक्ट होऊ शकतो. म्हणजे बघा, ओरिजिनल सबस्ट्रेट तर क्लोरीन बरोबर रिएक्ट होणारच आहे, त्याचबरोबर या रिएक्शन मध्ये जो प्रॉडक्ट तयार झालाय तो सुद्धा त्या क्लोरीन बरोबर रिएक्ट होऊ शकतो. आणि तसं झालं तर काय होईल बघा. आता मी इकडे नाव द्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे मिथिल क्लोराईड किंवा क्लोरो मिथेन इन प्रेझेन्स ऑफ अगेन युव्ही लाईट. परत एकदा 1H and 1Cl दे आर गोइंग टू फॉर्म व्हॉट, HCl. आता कोण कोण उरलं बघा, एक H गेला ना, म्हणजे CH3 आता कोण उरलं, CH2. आणि एक Cl इथं आला आता, म्हणजे एक Cl आता परत या कार्बनला अटॅच होणार आहे. कळतंय ना मी काय बोलतोय ते. एक H गेला म्हणजे इथे काय झालं, CH2. आणि त्या जागी आता एक Cl येईल, एक H आणि ह्याच्यातला एक Cl, त्यांनी HCl तयार केलं आणि उरलेलं एक Cl इथं अटॅच होणार आहे या कार्बनला. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल प्रॉडक्टचा, C, एक H गेला म्हणजे H3 का H2, एक Cl अटॅच झाला या कार्बनला, म्हटल्यानंतर तो Cl आणि हा Cl मिळून काय झालं, CH2Cl2. अवघड आहे. थँक्यू. याचं नाव, या CH2 ग्रुपचं नाव आहे मिथिलीन. हे कॉमन नेम झालं. आणि 2 क्लोरीन आहेत म्हणून काय, डायक्लोराईड. ओके, आयुपीएसी नेम बघा. परत एकदा त्यांनी अज्युम केलं की पेरेंट कोण असणार आहे, अल्केन असणार आहे. म्हणजे पेरेंट कोण असणार आहे, मिथेन. 2 क्लोरीन अटॅच आहेत म्हणजे हा अल्केन पासून तयार झाला म्हणून मिथेन तर नाव येणार आहे, पण 2 क्लोरीन आहेत म्हणून नुसतं क्लोरो येईल का डायक्लोरो, डायक्लोरो म्हणून कंपाऊंडचं नाव येईल डायक्लोरो मिथेन. काय कंपाऊंडचं नाव येईल, डायक्लोरो मिथेन. थँक्यू. आता जसं मी आता सांगितलं की जसा मिथेन रिएक्ट होऊ शकतो तसंच मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन सुद्धा क्लोरीन बरोबर रिएक्ट होऊ शकतो. आता
जसा मिथिल क्लोराईड क्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊ शकतो, मिथेन क्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊ शकतो, तसा डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन डायक्लोराईड सुद्धा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊ शकतो. अगेन इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट. परत लॉजिक तेच, एक हायड्रोजन एक सीएल, म्हणजे आता सी उरला, 2 H मधला एक H पण गेला, आता काय उरलाय H, आणि एक सीएल इकडे येऊन कार्बनला अटॅच होणार आहे. ऑलरेडी 2 सीएल अटॅच आहेत म्हटल्यावर ते 2 आणि नवीन अटॅच होणार आहे एक सीएल मिळून CHCl3. कॉमन नेम क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म IUPAC नेम क्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, एक कार्बन असणारा अल्केन मिथेन, पेरेंट अल्केन असणारे, म्हणजे मिथेन तर नाव येणारच आहे. किती क्लोरीन आहे? 3, म्हणून ट्रायक्लोरोमिथेन. आता CHCl3 सांगायचं राहिलं. जसा मिथिलीन डायक्लोराईड हा Cl2 म्हणजे क्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊ शकतो, मिथिल क्लोराईड सुद्धा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊ शकतो. ज्याप्रमाणे मिथेन क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतोय त्याच पद्धतीने क्लोरोफॉर्म कॅन ऑल्सो रिॲक्ट विथ व्हॉट? क्लोरीन, अगेन इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट. आता राहिलेला एक H अँड Cl, दे आर गोइंग टू फॉर्म HCl आणि we will get product CCl4. ओके, CCl4 ला मी नाव इकडे देतोय, प्लीज चेकआउट करा. CCl4 चं नाव मी इकडे देतोय. CCl4 चं नाव काय? कार्बन टेट्राक्लोराइड. काय? कार्बन टेट्राक्लोराइड किंवा टेट्राक्लोरोमिथेन. कार्बन टेट्राक्लोराइड किंवा काय? टेट्राक्लोरोमिथेन. आता मी जेव्हा रिएक्शन सुरुवातीला लिहिली जनरल रिएक्शन तेव्हा मी बोललो होतो, काय बोललो होतो आठवा? अल्केन रिएक्ट्स विथ Cl2 इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट और डिफ्यूज सनलाइट और ऍट हाय टेम्परेचर टू प्रोड्यूस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन याचा अर्थ काय ते बघा. अल्केन पासून डिराईव्ह केलेले आहेत हे तर मान्य. ऑल दीज प्रोडक्ट्स दे डिराइव्ड फ्रॉम अल्केन असं मी कन्सिडर केलं. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट? अल्केन. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहेत, पण कुठले डेरिव्हेटिव्ह आहेत? तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहेत. हे कळलं का नाही कळलं? काय बोललो मी? परत एकदा ऐका. मी काय सांगितलं सगळे डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहेत का नाही आहेत? कारण अल्केन पासूनच तयार केलेत, आपण बघितलंय. ओके, पण कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहेत? तर दे आर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट? अल्केन. अर्थ कळतोय का? म्हणजे हॅलोजननी अल्केन मधला एक एक हायड्रोजन रिप्लेस केलेला आहे आणि आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मिळालेले आहेत. ओके, थँक्यू. आता अजून एक मला काय सांगायचंय ते बघा. तुमच्या लक्षात येईल सगळीकडं मी लॉजिक सेम सांगितलं, पण आता मी यांना काय बोलतोय ते बघा. याला म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हणायचं याला? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. का? कारण या स्ट्रक्चरमध्ये एकच हॅलोजन आहे, किंवा मी असं म्हणेल अल्केन मधला एकच हायड्रोजन हॅलोजननी रिप्लेस केलाय. ओके, याला मी म्हणेल डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हणेल? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. का? तर अल्केन मधले 2 हायड्रोजन मी 2 हॅलोजननी रिप्लेस केलेत. याला मी ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणेल. का? कारण अल्केन मधले मी 3 हायड्रोजन रिप्लेस केले 3 हॅलोजननी. आणि याला मी टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणेल. का? कारण याच्यातले 4 हायड्रोजन मी रिप्लेस केले 4 हॅलोजननी. म्हणजे आपल्याला या रिएक्शन मधनं सिंगल प्रॉडक्ट मिळालं का मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट मिळालं? तर आपल्याला मिळालं मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे फक्त आपल्याला मिथिल क्लोराईड मिळाला का मिथिलीन डायक्लोराईड पण मिळालं, क्लोरोफॉर्म पण मिळालं आणि कार्बन टेट्राक्लोराईड पण मिळालं? तर हो सर, आपल्याला मिथिल क्लोराईड पण मिळालं, मिथिलीन डायक्लोराईड पण मिळालं, क्लोरोफॉर्म पण मिळालं आणि कार्बन टेट्राक्लोराईड पण मिळालं. म्हणजे या सगळ्या या एका रिएक्शन मध्ये आपल्याला एक्सपेक्टेड होतं फक्त मिथिल क्लोराईड मिळेल, पण आपल्याला फक्त मिथिल क्लोराईड मिळालं का? नाही. तर वी गेट मिथिल क्लोराईड, मिथिलीन डायक्लोराईड, क्लोरोफॉर्म अँड कार्बन टेट्राक्लोराईड. ओके, सो
instead of getting only one product, we have mixture of products. Okay, we have what? Mixture of products. प्लीज नोटिफाय दिस. मी काय बोललो होते? मी बोललो आपल्याला एक्सपेक्टेड होतं फक्त ही एकच रिएक्शन होईल, पण एकच नाही घडली, तर एवढ्या सगळ्या रिएक्शन्स घडल्या आणि आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळायच्या ऐवजी आता मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट्स मिळाले. आपल्याला एक्सपेक्टेड हे प्रॉडक्ट होतं, पण त्याचबरोबर हे अनदर 2, 3 and 4 म्हणजे हे वन प्रॉडक्ट, फर्स्ट प्रॉडक्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, एवढे आपल्याला म्हणजे हे तीनही मिळाले एक्स्ट्रा मध्ये याच्याबरोबर. ओके, मी सांगितलं आपला इंटरेस्ट हा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होता. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कळलं, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह कळलं, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह कळलं, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह कळलं. ओके, सगळ्यांना कळले मी काय बोललो ते? आपला इंटरेस्ट मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होता, पण त्याचबरोबर आपल्याला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह सुद्धा मिळाले. त्यामुळे ही मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करण्यासाठी ची सुटेबल प्रिपरेशन मेथड नाहीये. ओके, म्हणजे एखाद्या मॉडेल जरी प्रिपरेशन मेथड ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे का, तर हो म्हणता येऊ शकतं, पण ती सुटेबल नाही. का सुटेबल नाही? कारण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बरोबर डाय, ट्राय आणि टेट्रा सुद्धा मिळतात. बरोबर आहे. त्यामुळं परत प्रॉडक्ट सेपरेशनला म्हणजे या सगळ्यांमधनं परत याला सेपरेट करायचं हे जरा स्लाइटली डिफिकल्ट होतं. त्याचबरोबर याचे अमाऊंट जरा कमी तयार झालेली आढळून येते. आर यू गेटिंग? जास्त का कमी? कमी तयार झालेली आढळून येते. सगळ्यांना रिएक्शन कळली? थँक्यू. उद्या हॅलोजनेशन ऑफ अल्केनमध्ये दुसरी रिएक्शन बघूया.